नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील ओपन जिम पडली मोडकळीस, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक अपघाताच्या छायेत। शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिकांच्या आरोग्यासाठी उभारण्यात आलेली ओपन जिम सध्या देखभाली अभावी दुरावस्थेत आहे। दररोज शेकडो नागरिक येथे व्यायामासाठी येतात, मात्र साहित्याची मोडतोड झाल्याने त्यांना दुखापतीचा सामना करावा लागत आहे। मोडकळीस आलेले साहित्य जिम मधील बहुतांश उपकरणे तुटलेले किंवा गंजलेले आहेत। व्यायामाच्या साहित्याचे नटबोल्ट ढिले झाले असून काही उपकरणे जमिनीपासून उखडली गेली आहेत। या जिम मध्ये दररोज पहाटे आणि संध्याकाळी सुमारे 300 ते 400 नागरिक व्यायामासाठी येतात। यामध्ये लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो। अपघाताची यामुळे भीती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला खरा, पण त्याच्या देखभालीमुळे आणि दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे। जिल्हा प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावा आणि सदरील मोडकळीस आलेले जिम पुन्हा दुरुस्त करून नागरिकांसाठी एक चांगली जिम निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। या गोष्टी तुम्ही बघू शकता, हे सायकलचं स्टँड आहे, ज्याच्यावर बसून तुम्ही सायकलिंग करू शकता, ते पूर्णतः तुटलेलं आहे। आणि हा जो हाताचं वॉर्मअप करण्यासाठी हा जो व्हील आहे हा नादुरुस्त झालेला आहे। त्याची बॅलन्सिंगची गरज आहे। यासोबतच या ठिकाणी काही शारीरिक एक्सरसाइज करण्यासाठी जे ओपन जिमचे साहित्य बसवलेले आहेत त्याची बॅलन्सिंग, त्याची नासधूस मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। हे बघा, हे आपण बघू शकता। आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा ते एक पाय एक दुसरीकडे जातो, दुसरा पाय दुसरीकडे। तर माझी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की कृपया करून जर नांदेडमधील हे बघा, तुम्ही नागरिक बघा, सगळे आबाल वृद्ध सर्व हे इथं एक्सरसाइज करण्यासाठी येत आहेत। तुमचा उपक्रम चांगला आहे, परंतु त्याचं मेंटेनन्स नसल्यामुळे इथं आपल्याला आपण बघू शकता की ओपन जिमचा वापर होतोय, परंतु जर त्याचं व्यवस्थित मेंटेनन्स झालं, या दुरुस्त्या झाल्या, तर नागरिक अधिक तत्परतेने किंवा ज्याला आपण म्हणू की तुमचा आभार व्यक्त करतील की तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी एकदा एक टीम पाठवून परत याचं मेंटेनन्स करावं आणि जे नादुरुस्त साहित्य आहे ते दुरुस्त करून द्यावं।